65वा महाराष्ट्र दिन निमित्त सर्वप्रथम आपला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि महाराष्ट्राचे आणि या देशाचे हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर आपण या महाराष्ट्र आणि देशाला घडवण्याचा काम केलं आहे त्यांना सर्वांना मी अभिवादन करतो। आजच्या या भव्य दिव्य महाराष्ट्र दिन निमित्त कार्यक्रम आपले महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आपले सर्वांचे लाडके नेते सुनील तटकरेजींनी आयोजित करण्याचा हा काम केला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपले पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, श्री छगन भुजबल जी, माननीय छगन भुजबल जी, माननीय जावेद अख्तर जी, माननीय मोरे साहेब, माननीय भावे साहेब, तसेच माननीय मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, सुनेत्रा बहिणी, सर्व बाकीचे मंत्रीगण आणि समोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी, माझ्या मित्रांनो, माझा जिल्हा गोंदिया हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणजे गोंदिया गडचिरोली आम्ही त्या एका कोपऱ्यात असलेले लोक आणि एका काळात सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बेरार सीपीएन बेरार ज्यांना म्हणत होते त्या प्रांताचे आम्ही नागरिक होतो। भावे साहेबांना इतिहास पूर्ण माहीत आहे म्हणून ते थोडा माझ्याकडे पाहून जरा वेगळ्या नजरेने बघत आहे। आणि त्या काळात वसंतराव नाईक असो, कन्नमवार साहेब असो, माझे वडील असो, मनोहरभाई पटेल, हे सर्व सीपीएन बेरारच्या विधानसभेचे ते सदस्य होते। आणि जसा भुजबळ साहेबांनी महाराष्ट्राचा इतिहास कसा घडला गेला, महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली, एका काळात निजामच्या हैदराबाद स्टेट बरोबर काही भाग होता, काही कर्नाटकचा काही हिस्सा होता, काही आपला बॉम्बे स्टेट गुजरात आणि मुंबई महाराष्ट्राचा काही हिस्सा होता। आणि जेव्हा मराठी भाषिक राज्याची निर्मिती करण्याचा विचार झाला आणि त्याला मान्यता मिळाली तेव्हा विदर्भ ज्या सीपी बेरार मध्ये अख्खा छत्तीसगड होता आणि इथे महाकौशल जबलपूर पर्यंत होता, त्या भागाला महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यात आला। आणि अभिमानाची गोष्ट ही आहे, दादा तुम्हालाही कदाचित इतिहास माहीत नसेल पण भावे साहेबांना नक्कीच माहीत असेल की ज्या काळात महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि पहिला मुख्यमंत्री कोण याचा विचार जेव्हा झाला, अख्खा विदर्भाचे सर्व आमदार मंडळींनी यशवंतरावजी चव्हाणच्या मागे त्यांची शक्ती उभी केली आणि यशवंतरावजी चव्हाण त्या निमित्तानं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले। हा विदर्भाचा पण गौरवशाली इतिहास आहे। आणि आज महाराष्ट्र एवढा 65 वर्षामध्ये प्रगती करत करत आज देशाच्या सर्वात प्रगतिशील आणि समृद्ध राज्य म्हणून ओळखलं गेलं आहे। आज सकाळी एक कार्यक्रम समारंभामध्ये जेव्हा पंतप्रधान होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत होते की या देशामध्ये 1 ट्रिलियनची इकॉनॉमी महाराष्ट्राला आम्हाला लवकर करायचं आहे आणि जगामध्ये महाराष्ट्र सह देश 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहे। तेव्हा आपला तुमचा माझा महाराष्ट्र, आपला मुंबई त्याचा किती मोठा योगदान आहे हे आपल्याला विसरता कामा नये। आणि त्यामध्ये बळीराजाचा योगदान असो, मजदूरांचा असो, उद्योजकांचा असो, बाहेरून आलेले आमचे जावेद अख्तर साहेब सारखे आमच्या मित्रांचा असो, सगळ्यांचा योगदान या महाराष्ट्राला आज इथपर्यंत आणण्यामध्ये आहे। आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राचा
विकास जर आपण पाहत आहोत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण झेप घेतलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला 1 ट्रिलियनची इकॉनॉमी झाली तरी भावे साहेब तुमची जी सूचना होती अतिशय मौलिक होती की आजही माझा माय मौलीला तिथे गावामध्ये भाडे असा उचलून म्हणजे घरामध्ये पाणी आणावं लागते, ते अजूनही आपल्यासाठी दुःखाची गोष्ट आहे। आणि असा अनेक आपल्याला असा विचार करून या महाराष्ट्राला या पुढच्या पिढीसाठी आपल्याला तयार करून द्यायचं आहे। त्यामध्ये आपण सगळे लोक निश्चित प्रेरणा घेऊन आपण काम करणार आहोत। अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आपण आज महाराष्ट्र सरकारमध्ये आपण सामील झालो, आपण महायुतीमध्ये सामील झालो। अनेक लोकांचे वेगवेगळे विचार होते, अनेक लोकांनी अनेक आमच्यावर म्हणजे वेगळ्या नजरेने पाहण्याचं पण काम केलं। पण एक भावेसाहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो, कारण तुम्ही वारंवार उल्लेख केला, पहिल्या दिवसापासून पंतप्रधान मोदी साहेब असो, अमित शहा असो की कोणीतरी भारतीय जनता पार्टीचे पण नेते होते, सगळ्यांना दादांनी आम्ही सगळ्यांनी सूचना केली होती की आम्ही तुमच्या बरोबर येत आहोत, पण शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार ही आम्ही कधी त्याग करणार नाही, सोडणार नाही, ही आम्ही तुम्हाला अतिशय खुलासा करू इच्छितो। आणि त्यामुळे आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आम्ही जे काही आम्ही विचार केला आहे, आम्ही जे कार्य आम्ही केलं आहे, तो नक्की फक्त आणि फक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या भलेसाठी आम्ही केलेला आहे। ठीक आहे, राजकीय परिस्थिती देशामध्ये खूप सारी बदललेली आहे। तुम्हालाही माहित आहे भावे साहेब, पुरोगामी म्हणणारे काही लोक आहे आणि खरोखर किती लोक म्हणजे मी ज्यांचा तुम्ही इशारा केला त्यांच्याबद्दल नाही म्हणत, पण अनेक लोक पुरोगामी आम्ही आहो हे म्हणून मुख में राम और बगल में छुरी वाले बहुत सारे लोग हैं, लेकिन ये हमारे अजित पवार और हम सब जो लोग हैं ये मुख में भी राम है और बगल में भी राम है। हम कोई छुरी चलाने वाले लोग नहीं है। जावेद साहब, ये आप भी आपके डायलॉग में कभी हम लोगों को भी शामिल कर लेना, तब आपको भी अच्छा लगेगा। मेरा इतना ही कहना है, ज्यादा कुछ नहीं कहूंगा, मला काही जास्त बोलायचं नाही। पण एक नक्की मी तुम्हाला सांगू शकतो की आज जर महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं भला जर झाला असेल, आम्ही विदर्भातले लोक आहोत, एका काळात चळवळी होती, वेगळा विदर्भ पाहिजे, पृथक विदर्भ का एक बहुत बड़ा, त्यावेळेस हिंदी भाषिक फार मोठ्या संख्येमध्ये विदर्भामध्ये असायचे। नागपूरची म्हणजे बोलीच हिंदी होती आणि त्यावेळेस वेगळ्या विदर्भाचा एक खूप मोठा आंदोलन झाला। मी आज अभिमानाने सांगू शकतो की विदर्भाच्या एकही माणसाला, शेवटच्या माणसाला पण विचारला ना की तुम्हाला आज वेगळा विदर्भ पाहिजे का, ते म्हणेल अजिबात नाही, आम्हाला राहायचं आहे आणि सन्मानाने राहायचं आहे, तर फक्त महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे। आणि हे महाराष्ट्राने हे साकार करून दाखवलेलं आहे, महाराष्ट्राच्या नेतृत्वाने हे साकार करून दाखवलेलं आहे की आम्ही सगळ्यांना समावेश करून योग्य न्याय आपण देऊ शकतो। आणि म्हणून आजच्या या एक शुभ दिवशी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण जे आयोजन केलं आहे आणि मान्यवरांचा जे आपण इथे सन्मान केला आहे, मोरे साहेबांचा केला, भावे साहेबांचा केला, कदम साहेबांचा केला आणि त्याप्रमाणे जावेद अख्तर साहेबांचं केलं, आपल्या सगळ्यांना नुसतं आज त्यांचा सन्मानच करून घ्यायचा एवढा नाही, त्यांनी जे काही 2 शब्द मौलिक सांगितले त्याच्यावर चालण्याचाही प्रयत्न करायचा एवढंच बोलतो। परत आपल्याला महाराष्ट्र दिवसच्या निमित्त शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय दादांचं मनोगत सुरू होण्यापूर्वी मी माणगाव तालुक्यातील उतेखोल वाडीमधील अर्पिता बोर्डे ही